सुधीर मुनगंटीवार भाजप नेते आमच्यासोबत आहेत। सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। कोर्टाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया? नाही, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून जो निर्णय दिला तो निर्णय सरकारला मान्य करावा लागतो आणि आता लवकरात लवकर निवडणुका घेणं हे गरजेचं आहे। गेले 2022 पासून निवडणुका झाल्या नाही आणि ही कोणत्याही लोकशाहीला पोषक असं हे वातावरण नाही। या कारणाने वित्त आयोगाने 6,500 कोटी राज्याचे दिले नाही। त्याचा परिणाम अनेक नगर परिषदांना पगार देताना अडचणी येत आहे। काही नगर परिषदांमध्ये 2-2, 3-3 महिन्याचे पगार हे थांबून गेले आहेत। अगदी खरं। आता लवकरात लवकर निवडणूक होणं हे आवश्यक आहे। लोकांच्या अति लोकशाहीमध्ये या ठिकाणी सूत्र जाणं आणि अधिकार जाणं हे आवश्यक असतं। आज आपण एक केस एका महानगरपालिकेची पाहतोय की ईडीची चौकशी लागली आहे आणि त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयाची मालमत्ता मिळत आहे। जेव्हा लोकांचं नियंत्रण आणि अंकुश नसतं, लोकप्रतिनिधींचं नियंत्रण आणि अंकुश नसतं, तेव्हा मग अशा पद्धतीच्या घटना घडत असतात। लोकांचं इच्छा आकांक्षाचं प्रतिबिंब या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पूर्ण करण्याचा अधिकार नियमाने त्यांना दिला आणि त्या निवडणुका न होणं हे तर आश्चर्यजनक आहे। नक्कीच। सर, आणखी एक महत्त्वाचं, ओबीसी आरक्षण जे 27% देण्यात आलं होतं ते आरक्षण कायम ठेवण्यात आलेलं आणि त्यानुसारच निवडणुका घ्याव्यात असं सुद्धा कोर्ट म्हणत आहे। पण या संदर्भात ओबीसी नेत्यांमध्ये मात्र नाराजी आहे। जी वाढीव आरक्षणाची अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे जुन्या आरक्षणाप्रमाणेच ही निवडणूक घेण्यात यावी असं कोर्टानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या संदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, आता शेवटी सुप्रीम कोर्टाने सर्व बाजू ऐकल्यावर जो निर्णय दिला असेल तो निर्णय स्वीकारावा लागतो। यामध्ये सुप्रीम कोर्टाने संविधानातल्या तरतुदी असणाऱ्या कायद्याच्या तरतुदी वगैरे अभ्यास केल्यावर दोन्ही बाजू ऐकल्या आहेत। आता या ऐकल्यानंतर जो निर्णय दिला असेल तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिमच असणार आहे। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल सर।